नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की कावलेश गेला होता गावी त्याच्या बायको मुलींना सोडायला। तर 15 दिवसांनी तो परत आला आणि गावच्या स्टोरीज सांगत होता। त्यावर ज्ञानी साबजींनी स्वतःची नसलेली अक्कल पाजळली। साबजी बोलतात, अरे एकाच महिना अजून राहायचं होतंस ना। त्यावर कावलेश बोलला, पैसे संपले होते आणि कंटाळा पण आला होता, म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं की मी परत येतोय। आता हे ज्ञानी साबजी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारतात, मग त्याने जेव्हा कॉल केला होता मी परत येतोय तेव्हा यांनी त्याला पाठवायचे होते ना पैसे। एवढाच जर यांना त्याचा पुळका आला होता तर यांनी 1 महिन्याचा पगार एक्स्ट्रा द्यायचा होता त्याला। ह्या साबजींचं कसं आहे, हे तर स्वतः नोकरी करत नाही, युट्यूब वरती काहीतरी रटाळ व्हिडिओज टाकतात आणि डॉलर्स छापतात। पण तो कावलेश तर यांच्याकडे कामाला आहे, शेवटी पगार संपल्यावर त्याला परत कामावरती तर यावंच लागणार ना। या साबजींना असं वाटते यांच्यासारखंच सगळ्यांची सिच्युएशन आहे। कावलेशाला हे सांगण्यासाठी म्हणून साबजींनी खास व्हिडिओ केला होता। तेव्हा साबजींच्या मातोश्रींनी पाण्यातला आंबा केला होता ना, ते त्यांना कावलेशला दाखवायचं होतं, म्हणून पुनीलने बरणी आणली होती। मातोश्री सोफ्यावर बसल्या होत्या, हात न धुताच त्या बरणीत हात घालून पाण्यातला आंबा बाहेर काढून दाखवत होत्या। तो कावलेश एवढे वर्ष यांच्याकडे काम करतोय, पण त्याला माहिती नाही की त्या आंब्याचं काय करतात। साबजींचा तो व्हिडिओ बघून मला तरी असं वाटते तो व्हिडिओ पूर्ण स्क्रिप्टेड होता। साबजींने सगळ्यांना एकदम स्क्रिप्ट देऊन तयार केलंय, ऍक्टिंग देखील सगळे शिकले आहेत आता। दुसऱ्या दिवशी लेझी फूडी मॅडम गेल्या होत्या आईस्क्रीमचं प्रमोशन करायला। तिथेही कावलेश आणि मॅडमची ऍक्टिंग सुरू होती। फुकटचं मिळते ना या लोकांना, मग ते कसंही का असे ना त्याचं या खोटं खोटं कौतुक करत असतात। आता पेरूचा आईस्क्रीम बघून लेझी फूडी मॅडम बोलतात, मला पेरू खायला कंटाळा येतो कारण त्याच्या बिया दातात अडकतात। पण गेल्या वर्षी या लेझी फूडी मॅडम त्याच आईस्क्रीमचं प्रमोशन करण्यासाठी गेल्या होत्या आणि तेव्हा या पेरूच्या आईस्क्रीम वरती एक्स्ट्रा मीठ मसाला टाकून खात होत्या। तेव्हा तर या लेझी फूडी मॅडम काहीच बोलल्या नाही की मला पेरू खायला कंटाळा येतो, त्याच्या बिया माझ्या दातात अडकतात म्हणून। त्या एस फॉर ससुल्यासारखं ना या लेझी फूडी मॅडम पण फुकट तिथे प्रकट आहेत। लेझी फूडी मॅडम आणि कावलेश ठाण्याला होते म्हणून हे साबजी, बल्ल्यानी, भावी आणि कथा ठाण्याला जात होते। तर रस्त्यात मध्येच यांना ट्रॅफिक लागलं म्हणून परत आले। आता मॅप वर दिसते सगळं, पण ज्ञानी साबजींना लेझी फूडी मंदी त्याला भेटायचे ओढ एवढे लागले होते त्यामुळे ते मॅप बघायला विसरले। एरवी तर साबजी घरातून निघतात तेव्हाच मॅप वगैरे बघतात, पण यावेळी तर साबजींने मॅप न बघताच बॅग भरली आणि निघाले। परत येताना यांनी मातोश्रींना कांदा भजी आणली, त्या खात होत्या सोफ्यावरती बसून। तितक्यात खाटीक आला आणि खाटीकने हातपाय न धुताच त्यातली भजी उचलली आणि खात होता। किती घाणेरडा माणूस आहे हा। त्या खाटीकच्या पायाजवळच ती कथा खेळत होती। हा खाटीकला बेसिक मॅनर्स नाही आहेत का? हा नुसता वयाने वाढलाय, बुद्धीने नाही। याला बाहेरून आलं की आधी हातपाय तोंड धुवायचं असते, हे पण घरातल्या इतरांनी याला सांगावं लागते। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। त्या खाटीकच्या बर्थडेची तर या लोकांनी त्या बल्ल्यानी मंदितासारखीच सिरीज चालू केली होती। आता बल्ल्यानीच्या वाढदिवसाला खाटीकने सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या, तेव्हाच त्याची डील झाली होती बल्ल्यानी सोबत की एक हात से लो एक हात से दो। तर ज्ञानी साबजींने परत स्वतःला नसलेली अक्कल पाजळली। बल्ल्यानीला विचारतात काय की तू जर गिफ्ट त्याला दिलं नाही तर तो काय करेल? त्यावर बल्ल्यानीने उत्तर देण्या अगोदरच खाटीक बोलला, गिफ्ट नाही दिलं तर सरळ डिवोर्स देणार, मी घरी पाठवणार तिला। हा खाटीक गिफ्ट साठी एवढा हपापला आहे की जर याला गिफ्ट नसतं मिळालं तर याने लगेच त्या बल्ल्यानीला डिवोर्स दिला असता। हे लोक मस्करीमध्ये तरी असं कसं बोलू शकतात? म्हणजे लग्नापेक्षा या लोकांना गिफ्ट इम्पॉर्टंट आहे। आणि खाटीकने जेव्हा डिवोर्सचा विषय काढला तेव्हा ज्ञानी साबजी आणि लेझी फूडी मंदिता तर तिथेच उपस्थित होते आणि त्या मूर्ख माणसाच्या फालतू बडबडीवर दात काढून खिदळत होते। चला, त्या खाटीकला अक्कल नाही आहे हे तर आता जगजाहीर आहे, पण लेझी फूडी मंदिता आणि साबजींना तरी अक्कल आहे ना। वर तिथे मातोश्री पण उपस्थित होत्या, त्या तरी त्याला समजावू शकत होत्या ना की मस्करीमध्ये पण असं बोलू नये। हे लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात आणि असं चुकीचं लोकांना इन्फ्लुएन्स करतायत। एका दिवसात या साबजींने 3 ते 4 व्हिडिओ शूट करून ठेवले होते आणि पूर्ण अख्खा आठवडा गाजवला।
आणि ते पण साबजींने स्वतःच्या चॅनल वरतीच नाही अपलोड केले, तर मंदिताच्या चॅनल वरती पण खाटीकच्या बर्थडेचं सेलिब्रेशन सुरू होतं. उगाच आपलं कारण नसतानाही 3-4 चॅनल ओपन करून ठेवायचे आणि तेच रटाळ व्हिडिओज अपलोड करत राहायचे. या लोकांना चांगलंच माहिती आहे यांचे अंधमंद भक्त एवढे मूर्ख आहेत की ते कोणत्याही चॅनल वरती अपलोड करतील व्हिडिओ तर ते बघणारच, आणि जरी या लोकांनी जुने व्हिडिओज अपलोड केले तरी देखील ते आवडीने बघणार. 4-5 चॅनल वरती जुने व्हिडिओज टाकून चारी बाजूनी या लोकांना डॉलर्स छापायचे आहेत. तिथे नाशिकला 3000च्या चिकन थालीवर लेझी फूडी आणि खाटीकने ताव मारला होता. खरं तर सुरुवातीलाच खाटीक बोलला होता की मला चिकन दाखवूच नका, मी मटनवरच ताव मारणार आहे, पण बिचाऱ्याला फुकटचं प्रमोशन मध्ये चिकन थाली खावी लागली. आणि खरं बोलू का मंडळी, ती 3000ची थाली 8-10 माणसांसाठी होती, पण मला असं वाटते लेझी फूडी आणि खाटीकच दोघं पुरेसे होते ती थाली संपवायला. वालगर वरून निघताना तर साबजी मोठ्या मोठ्या बाता मारत होते की खाटीकच्या बर्थडेच्या जेवणाची सोय आमचीच आहे, पण शेवटी हे पण त्या ससुल्यासारखेच निघाले, फुकट तिथे प्रकट. जिथे या लोकांना फुकटची खादाडी करायला मिळते ना, तिथे लोक फॅमिलीला घेऊन प्रकट होतात. मग ते 7 समुद्रा पार असलं तरी तिथे जाण्याची या लोकांची तयारी असते. आधी अनेकदा मी बोलली आहे मंडळी, ही लेझी फूडी मंदिता जिथेही फूड रिव्ह्यू द्यायला जाते ना, तर तिच्या रिव्ह्यू वरती विश्वास ठेवून कोणीही तिथे जाऊ नये खायला, कारण हिला तर प्रमोशनचे पैसे मिळतात, वर फुकटात खायला देखील मिळते. त्यामुळे त्या पदार्थाला चव नसेल तरी ही छानच बोलते, पण हिचं बघून सर्वसामान्य माणूस तिथे जातो खायला आणि त्याचे पैसे वेस्ट होतात. मला असं वाटते मंडळी, या लेझी फूडीच्या अंगामध्ये शांती वेडकर गेली होती, कारण काही जेवण हिला सर्व करत होते तेव्हा ही फक्त अच्छा अच्छा करत होती. आणि यावेळी लेझी फूडी 2 दिवसासाठी नाशिकला होती तरी देखील तिवट्या बुदल्याला गेली नाही. 8 ते 10 जणांच्या थालीवर खाटीक आणि मंदिताच तुटून पडले होते. ती बिचारी बल्ल्यानी एका कोपऱ्यात बसून जेवत होती, तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. बर्थडे कोणाचा, त्याची बायको कोण आणि बाजूला कोण बसलंय त्या बर्थडे बॉयच्या, खरंच कठीण आहे सगळंच. 3000च्या चिकन लेग पीस थालीवर ताव मारून झाला, त्यानंतर तिथे काही गेम्स होते खेळायला, तर हे लोक तिथे गेले होते. आता मागेही मंदिता खुबायला गेली होती, तर 13,000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग केली होती, पण इथे 15 फूट हाईट वर झिपलाईन करताना नाटकं करत होती. ह्या बाईला ना फक्त अटेन्शन हवं असतं, त्यासाठी ही असली नाटकं करत असते. आता तुम्हीच विचार करा मंडळी, 13,000 फूट कुठे आणि 15 फूट कुठे? तसं पण ह्या मंदिताला कोणी फोर्स केला होता का ते झिपलाईन करायला? एवढीच जर भीती वाटत होती तर गप साईडला उभं राहायचं होतं ना, पण एवढी नाटकं करून दाखवायची काय गरज होती? साबजींने अनाउन्समेंट केली की यावेळी खाटीक जाणार आहे थायलंडला त्यांच्यासोबत, आणि हेच त्याचं बर्थडे गिफ्ट असेल त्यांच्याकडून. एरवी तर त्या अक्कलशून्य खाटीकला सुट्टी नसते. मागे कथाचं जायवळ होतं तेव्हा पण नाटकं करत होता, आता 5 दिवसाची सुट्टी काढून चाललाय थायलंडला. आता बरी याला अचानक सुट्टी मिळते. सरप्राईज बिरप्राईज काही नाही हो मंडळी, हे सगळं यांचं आधीपासूनच प्लॅन होतं. तसं पण मी तर तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलं आहे, साबजींचे व्हिडिओ म्हणजे एकदम स्क्रिप्टेड असतात. हे लोक घरच्यांसाठी सरप्राईज प्लॅन करतात, पण ते घरच्यांना तर आधीपासूनच माहिती असतं आणि सरप्राईज होतात ह्यांचे अंधमंद भक्त. नाशिकची ट्रिप संपली आणि सगळे घरी परत आले. त्यावर साबजींचं परत सुरू झालं नाटक की आता मी बसतो एडिटिंगला, 2-3 तास जातील. काय हो मंडळी, यांची टीम नेमकं करते काय? त्यांना कशासाठी यांनी ठेवलंय मला तेच समजत नाही अजूनपर्यंत. जर व्हिडिओ पण या साबजींनाच शूट करावे लागतात, एडिटिंग पण साबजींनाच करावी लागते, मग ते फुनील आणि कावलेश काय करतात? मला तरी असं वाटते त्यांना दोघांना फक्त फेक आयडीज बनवून ह्याला त्याला नको त्या कमेंट्स करायला ठेवलं असेल. 1 जूनला साबजींच्या मातोश्रींचा बर्थडे होता. मंदिता त्या दिवशी उपस्थित नव्हती, पण चला निदान तिने पोस्ट वगैरे तरी टाकली होती. आणि युरोपच्या वांगेवालीवर मी जेव्हा पॉडकास्ट केलं होतं ना 1 तारखेला, तेव्हाच मी मंदिताचं कौतुक देखील केलं होतं या गोष्टीवरून. ह्या गोष्टीसाठी खरंच मी तिला मानते. मंडळी, या साबजींच्या मातोश्री बोलतात वाराला त्या मांसाहारी खात नाही, पण साबजींनी चिकन बिर्याणी आणली होती आणि 1 तारखेला होता शनिवार. मग आता शनिवारी चिकन बिर्याणी वरती साबजींच्या मातोश्रींनी कसा काय बरा ताव मारला की आपल्या सोयीप्रमाणे हे लोक वार पाळतात. ह्यांचं जेव्हा मन करेल नॉनव्हेज खायचं तेव्हा हे लोक नॉनव्हेज खातात, मग तेव्हा शनिवार असो, मंगळवार असो किंवा गुरुवार असो. संध्याकाळी त्या सुजाताई आल्या होत्या त्यांचा वर्ल्ड फेमस रवा केक घेऊन. हा सुजाताईंकडे वाटते एकच केक मोल्ड आहे आणि रवा केक शिवाय दुसरा कोणता केक यांना बनवता येत नाही असं वाटते. मातोश्रींचा वाढदिवस झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी
दिवशी साबजी आणि मातोश्री भावीला घेऊन गेले ठाण्याला. आता तो फ्लॅट या लोकांनी रेंट वरती घेतला आहे, तर तिथे काहीच सामान नव्हतं. त्यासाठी सगळे गेले होते शॉपिंग करायला. तर साबजींचं परत सुरू झालं झापझूप करून सगळीकडे कॅमेरा फिरवायला. कैमरामैन जल्दी फोकस करो. हे साबजी ना काहीच कॉन्टेंट नाही म्हणून उगाच आपलं काहीही दाखवत असतात. आजकाल हे लोक फॅमिली व्लॉग साबजींच्या चॅनलवर टाकतायत आणि खाण्यापिण्याचे व्हिडिओज लेझी फूडी वरती. आता या लेझी फूडीने याआधी तरी कधीच बहीण दाखवली नव्हती, पण आता अचानक प्रमोशन करण्यासाठी म्हणून हिला बहीण आठवली. आता ती बहीण एकटी आहे, तर लेझी फूडीची बहीण आहे ह्या नात्याने म्हणून सगळ्यांनी तिला सपोर्ट करावा असा सिंपती गेन करण्यासाठी या लोकांनी व्हिडिओ केला होता. अरे लोकांना जर तिथलं जेवण आवडलं तर ते नक्कीच जातील ना. एवढा स्ट्रगल केला तिने, एकटीच आहे, हे केलं ते केलं सांगून सिंपती गेन करण्याची काय गरज होती. आता तिथे जाऊन पण मटन आणि चिकन थालीवर लेझी फूडीने ताव मारला होता. ह्या बाईला बघून एखाद्याची खाण्याची इच्छाही मरून जाईल. फूड ब्लॉगरला बघून लोकांची इच्छा होते ते फूड टेस्ट करण्याची, पण हिच्याकडे बघून तर खावंसही नाही वाटत. हिची आणि त्या ससुल्याची खादाडी बघून असं वाटते की कितीतरी दिवसांपासूनचे भुकेले आहेत हे लोक. सध्या अजून एवढा पाऊस पडत नाही आहे, हीट एवढी आहे, तरी देखील क्रिंज डेली व्लॉगर्स नॉनव्हेज कसं काय पचवतात देव जाणो. आता ही मंदिता त्या भावीला घेऊन पुण्याच्या महिनेकडे गेली आहे वाटते. पुण्याची महिना आणि मंदिता जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे लोक काय धिंगाणा घालतात तो तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ह्या साबजींनी काहीतरी काम करायचं सोडून आई आणि मावशीच्या मागे मागे कॅमेरा घेऊन फिरतायत. वालगरचा शुक्रवार बाजार झाला. आता साबजी आले आहेत ठाण्याला आणि ठाण्याला काय काय शॉपिंग केली हे साबजी दाखवतायत. आता थोड्या दिवसांनी मला असं वाटते हे साबजी वेस्टर्न लाईन मध्ये पण एक फ्लॅट रेंट वरती घेतील आणि तिथे देखील असंच रटाळपणा करत बसतील. हो साबजी सुधरा हो जरा त्या लेझी फूडीकडे बघा, काय ना काहीतरी काम करत असते नेहमी. आणि तुम्ही राहा घरात सोफ्यावरती बसून पोटावरती उशी घेऊन कॅमेरा हातात घेऊन झापझूप करत फिरा. Emotional damage. मंडळी मागेही मंदिता पकाव टॉक्स मध्ये गेली होती आणि तिने जी स्टोरी सांगितली होती ती अर्धीच तिथे दाखवली गेली होती असं हे साबजी बोलले होते आणि त्यामुळे खूप लोकांचा गैरसमज झाला होता. त्यावरती हे साबजी क्लॅरिफिकेशन देण्यासाठी म्हणून एक व्हिडिओ बनवणार होते. लेझी फूडी 12 वर्षाची असताना का पळून गेली होती ती स्टोरी सांगणार होते, पण अजूनपर्यंत काय या साबजींनी ती स्टोरी सांगितली नाही आहे. आता ती स्टोरी सांगण्यासाठी हे साबजी कधीचा मुहूर्त काढतायत देव जाणो. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.